मला हा हवाय, जर मला हा नाही भेटला तर मी सर्वांचा जीव घेईन, सर्वांना मारून टाकेन. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर आपलं पहिलं हॉन्टेड एक्सपिरियन्स शेअर केलं आहे निकेतन पवार यांनी. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आपण जे आजकाल तरुण पोरं आहोत त्यांना ट्रिप करायला खूप आवडतं, पिकनिकला जायला खूप आवडतं, ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, वेकेशन्सला जायला. तर तसंच त्यांचा आणि त्यांच्या मित्रांचाही एक प्लॅन बनला की चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. आणि जसे आपण मोस्ट ऑफ मुंबईकर्स जेव्हा आपले प्लॅन बनतात तर ते एक ठिकाण कॉमन असतं, ते म्हणजे कोकण. तर निकेतने त्यांच्या मित्रांचा प्लॅन झाला की चला आपण कोकणला जाऊ, 1-2 दिवस राहू आणि परत रिटर्न येऊ. ठीक आहे. आणि ते लोक मुंबईकडून निघाले. संध्याकाळी निघाले 7-7:30च्या दरम्यान आणि मस्तपैकी ट्रिप जात होती, एन्जॉय करत होते. पिकनिक जशी आपली नॉर्मल असते तसे फुल एन्जॉयमेंटमध्ये ते लोक जात होते कोकणाच्या दिशेने. आणि आता जवळपास मुंबईपासून ते लोक बरेच लांब आले होते आणि बराच वेळ झाला होता, म्हणजे 10-10:30 वाजले होते. आणि ते लोक आता एका रस्त्यावर होते जिथे एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी, असं काहीतरी ते ठिकाण होतं. तर निकेतनचा मित्र, त्याचं नाव आपण घेऊ रोहन. तर रोहन जो ड्राईव्हही करत होता, तर त्याला अचानक भास झाला चालवता गाडी की त्याच्या नावाने कोणीतरी हाक मारली. म्हणजे रोहन 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 असं हाक मारून त्याला कोणतरी बोलवतंय असं त्याला भास झाला. तो मध्येच दचकला आणि त्याने गाडीही थांबवली. पण त्याला असं वाटलं की मे बी त्याचं एक भास असेल आणि त्याच्या मनाचे खेळ असतील, म्हणून त्यांनी जास्त एवढं लक्ष दिलं नाही. आणि त्या लोकांना भूकही लागलेली, कारण आता बरेच 4-5 तास झालेले. म्हणून त्यांनी नाश्ता पाण्यासाठी, जेवणासाठी गाडी थांबवली अगदी थोडं पुढे. ते लोक जेवले, पोट भरून जेवले. रोहननी त्याच्या मित्रांनाही सांगितलं की माझ्याबरोबर असं असं झालं. आणि ॲज युजल आपण जे यंग पोरं आहोत, जे तरुण पिढी आहोत, आपण आपल्या अंगात आहे खास की आपल्याला जिथे नाही जायचं आहे तिथे आपण सर्वात आधी जातो. म्हणून रोहन आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं चल एकदा आपण जाऊन बघू की नक्की तिथे कोण होतं की तुला भास झाला. कारण तो रोड थोडाच मागे गेला होता. ते लोक त्या रोडवर परत जातात जस्ट टू चेकआउट की काय आहे. आणि तिथे ते लोक जेव्हा परत गाडी घेऊन जातात ना, परत एकदा त्यांना तसाच भास होतो की रोहन 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 ह्या नावाचं कोणतरी हाक मारतंय त्याला. आणि आता त्यांचे मनाचे खेळ नसतात, कारण आता ह्या चौघांना तो सेम आवाज ऐकू येत असतो. सर्वांना भीती वाटते, सर्व एकदम घाबरतात की भाई नक्की काय होतंय. आणि असं की दरीतून आवाज येतोय, असं कोण व्यक्ती समोर नाही आहे पण त्या दरीतून आवाज येतोय. रोहनही घाबरला ऑब्व्हियसली, कारण त्याच्या नावानेच कोणतरी त्याला हाक मारत होतं. तो आवाज देणारच होता की त्याच्या मित्रांनी थांबवलं त्याला की बाबा नको देऊ, ही जागा सेफ नाही आहे, नको देऊ, आपण परत जाऊ. आणि ते लोक रिटर्न परत गेले त्याच रस्त्याने जिथे त्यांना जायचं होतं, कोकणात. आणि पुढे जाऊन एक काका दिसले त्यांना त्याच सेम हॉटेलवर. आणि तिथे त्याने त्या काकांना विचारलं की काका आमच्याबरोबर असं काहीतरी झालं. आणि काका वयस्कर होते, म्हणजे 70-75 त्यांचं वय असेल. त्यांना विचारलं की काका आमच्याबरोबर असं ही घटना झाली. हे ऐकताच क्षणी काकाने एक प्रश्न विचारला की तुम्ही त्या हाकेला उत्तर तर नाही दिलं ना. ते ऐकून ते लोक बोलले नाही दिलं. मग ते बोलतात मग काका त्याच्या मागची एक पूर्ण घटना सांगतात की का असं झालं. तर काकांनी सांगितलं काही वर्षांपूर्वी कोकणातले काही चाकरमानी मुंबईकडे जात होते एका टेम्पोने. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की तो रस्ता असा होता ना, एकीकडे दरी आणि दुसरीकडे डोंगर. तर माहिती नाही का त्या टेम्पोचा तोल गेला आणि सर्व लोक त्या दरीत पडले आणि सर्व लोकांचं तिथे दुःखद निधन झालं. पण त्यात एक गरोदर बाई होती त्या टेम्पोमध्ये, जी खाली न पडता रस्त्याच्या कोपऱ्याला पडली. तिला खूप इजा झाली होती, खूप मार लागलं होतं. आणि असं होतं की ती मृत्यूच्या दारात उभी होती. तिने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून तिच्या जीवनाची भीक मागितली, पण कोणीच तिला मदत नाही केली. शेवटी तिचा तिथेच दुःखद मृत्यू झाला. आणि तेव्हापासून असं म्हटलं जातं की जेव्हाही त्या रस्त्यावरून, त्या रोडवरून कोणतीही गाडी किंवा मनुष्य पास होतो, त्याला त्याच्याच नावाची हाक ऐकू येते. आणि जोही कोण त्या हाकेला उत्तर देतो, ती बाई त्याला त्याच्याबरोबरच घेऊन जातो आणि त्या माणसाचा तिथेच जागेवर मृत्यू होतो. तर हे ऐकून माझ्या अंगावर शहारा आलं आणि मला वाटलं बरं झालं त्या दिवशी रोहननी त्या हाकेला उत्तर नाही दिलं. हे असे बरेच किस्से होत असतात आणि हाकमारीचे तुम्ही बरेच किस्से ऐकले असतील. आणि आपल्या कोकणाकडे ही अशा घटना किंवा अशा गोष्टी बऱ्यापैकी पॉप्युलर आहेत. तर ही त्यापैकीच एक घटना होती जी निकेतन बरोबर झालेली. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.